नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या 8व्या मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या वृश्चिक राशीच्या फेब्रुवारी 2025 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण आपल्या चंद्र म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। हे ज्योतिषशास्त्रीय तथ्य लक्षात ठेवून आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे। असं असलं तरी मंडळी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित जाणवायला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं सुंदर असं परिपूर्ण नियोजन। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार। तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक साधा सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा। म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष 2025 आपल्यासाठी कसं राहणार आहे हा व्हिडिओ आपण केलेला आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे। तसेच मेष, मीन, कुंभ या राशीला सुरू होणारी आणि सुरू असलेली शनी ग्रहाची 7.5 तर सिंह आणि धनु राशीला सुरू होणारी शनीची पनवती या विषयाचा व्हिडिओ सुद्धा खाली लिंक दिलेली आहे, अवश्य पाहू शकता। चला तर मग जाणून घेऊया आपली वृश्चिक राशी फेब्रुवारी महिन्यासाठी काय सांगते आहे, काळजी घ्यायला आणि कुठल्या गोष्टीचा शुभ परिणाम अनुभवायला। आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ ह्या संपूर्ण महिन्यामध्ये कुंडलीच्या 8व्या घरातून मिथुन राशीमध्ये वक्री राहणार आहे, ज्यामुळे आपल्या मंडळींना या काळात बोलताना, विचार करताना, संवाद साधताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे। या काळात कुठलेही निर्णय घेतेवेळी अत्यंत शांत चित्ताने, शांत बुद्धीने, शांतपणे आणि पूर्ण विचारपूर्वक निर्णय घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या व्यवहारातलं जे नुकसान आहे ते होणार नाही। कारण अशा मंगळ ग्रहाच्या स्थितीमध्ये बऱ्याचदा घाईघाईने घेतलेले निर्णय भविष्यामध्ये मात्र आपलं आर्थिक नुकसान हमखास करतात। तसेच कुंडलीमधील 8वं घर हे काहीसं अशुभ परिणाम वाढवणारं असल्यामुळे अशा वेळेला मोठी गुंतवणूक करते वेळेला पूर्ण सावधपणे निर्णय घेणं महत्त्वाचं राहतं। तसेच कुठल्याही लोभाला बळी पडून या काळात गुंतवणूक करणं टाळावं। अग्नी, इलेक्ट्रिसिटी, वाहन, धारदार वस्तू या गोष्टी हाताळताना सुद्धा फार काळजी घेणं महत्त्वाचं असतं। तर आपल्या आरोग्याच्या संदर्भात पित्ताचा त्रास, मूळव्याध, वायुविकार, ब्लड प्रेशर, रक्तदोष यांच्या लक्षणांवरती लक्ष देणं महत्त्वाचं राहतं। असं असलं तरी आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह गुरु हा ग्रह 4 फेब्रुवारी पासून मार्गी होतो आहे आणि सध्या या गुरुग्रहाचा आपल्या 7व्या घरातून म्हणजे शुभ अशा केंद्रस्थानातून गोचर भ्रमण सुरू आहे, ज्यामुळे व्यावसायिक मंडळींना आपल्या व्यवसायातली गतिमानता वाढवायला अतिशय सुंदर कालखंड आहे। लाभाच्या आणि व्यवसाय वाढीच्या नवीन संधी या काळात मिळताना दिसते आणि म्हणूनच व्यवसायात नवीन बदल करण्यासाठी, व्यवसायामध्ये एखाद्या नवीन प्रॉडक्ट आणण्यासाठी, व्यवसायामध्ये नवीन भांडवल गुंतवण्यासाठी निर्णय घेण्याच्या तयारीत असाल, विचार करत असाल तर अवश्य हा निर्णय अत्यंत सावधपणे पण घेऊ शकता। त्यातच याच पंचम स्थानामध्ये गोचर भ्रमण करणारा शुक्र ग्रह आर्थिक व्यवहार सुरळीत करायला, आर्थिक लाभ वाढवायला सुंदर मदत करेल। या कार्यात आपल्या वैवाहिक जोडीदाराची साथ सुद्धा उत्तम मिळताना दिसेल। शुक्र आणि गुरुचा हा शुभ योग आध्यात्मिक धार्मिक कार्यासाठी विशेष अनुकूल राहणार आहे। तर धार्मिक यात्रा, कार्यक्रम, समारंभ आयोजित करण्यासाठी अवश्य संधी घेऊ शकता। नव्याने अध्यात्म, धर्म, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य याची सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा महिना आपली शुभकारकत्वता वाढवत आहे। बुध आणि रवीचं 12 फेब्रुवारी पर्यंत 3ऱ्या घरातून आणि त्यानंतर 4थ्या घरातून होणारं गोचर भ्रमण ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल नेटवर्किंग, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्लॉग रायटिंग, यूट्यूब अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना विशेष लाभ मिळवून द्यायला मदत करणार आहे। सरकारी कागदपत्रांची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आपण जर योग्य मेहनत घेताय, योग्य असं यश सुद्धा मिळू शकतं। याचा लाभ नोकरदार मंडळींना सुद्धा चांगला राहणार आहे नोकरीच्या ठिकाणी। पंचम स्थानाच्या संदर्भात मिळणारं गुरु आणि शुक्र ग्रहाचे शुभ परिणाम या महिन्यात विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खास लाभदायक राहतील। विशेष करून जे विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट, बँकिंग, फायनान्स, मेडिकल, इंजिनिअरिंग अशा क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत, या काळात काही महत्त्वाच्या परीक्षा देणार असल्यास अवश्य आपल्या मेहनतीला चांगलं फळ मिळण्याची शक्यता आहे। 7व्या स्थानातील मार्गी होणारा गुरुग्रह आणि पंचम स्थानातील शुक्र ग्रह विवाह इच्छुक मंडळींना विवाहाचा निर्णय घेण्यासाठी उत्तम राहील हा महिना।
अगदी विवाह करण्यासाठी सुद्धा जर मुहूर्त काढायच्या तयारीत असाल तर अवश्य मुहूर्त सुद्धा काढू शकता. शेत जमीन, सोनं, नवीन घर, दुकानाची जागा यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जर विचार करताय तर हा निर्णय घेण्यासाठी अनुकूल अशी ग्रह परिस्थिती आपल्याला साथ द्यायला मदत करेल. मंडळी, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी याच फेब्रुवारी महिन्यात 21, 22, 23 वार शुक्रवार, शनिवार, रविवार 2025 या दिवशी माघ महिन्याचं अवचित्त साधून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये ज्यांना शनीची 7.5 किंवा पनवती सुरू होणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा विशेष साधना उपासना करणार आहोत आणि त्याबद्दल जाणून घेणार आहोत. मंडळी, आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आणि रूपरेषा जाणून घ्या. त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नेहमी दिलेला असतो. वळूया आपल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीकडे. या महिन्यात शेअर मार्केटमध्ये FMCG, बँकिंग, फायनान्स, फार्मा, IT आणि केमिकल हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभ मिळवून द्यायला सुद्धा मदतगार ठरणार आहे. आपल्या मुलांच्या आणि जोडीदाराच्या नावाने नवीन गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन प्लॅनिंग एक्झिक्यूट करण्यासाठी हा महिना विशेष लाभदायक आहे. तर मंडळी, ही होती आपल्या राशीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आपल्याला सुद्धा मंडळी आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर नेहमीप्रमाणे व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या, संपूर्ण रूपरेषा जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण सहजरित्या आपल्या घर बसल्या आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी संपर्क नंबर जो आपण मगाशी सांगितला होता 9892156163 यावर आपण संपर्क करू शकता व्हॉट्सअप मेसेज करून. मंडळी, मासिक राशी भविष्य आपण समजून घेतो आहोत. अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण चंद्र 2.25 दिवसाने आपली राशी बदलत असल्यामुळे ह्या 30 ते 31 दिवसामध्ये सगळ्या 12 घरातून 12 राशीतून त्याचं गोचर भ्रमण सुरू असतं. असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं तेव्हा त्या दिवसामध्ये मात्र आपल्याला घ्यावी लागते काळजी आपल्या आरोग्याची आणि आपण करत असलेल्या कार्याची, एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाची सुद्धा. या महिन्यामधले या चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं आणि 12वं जे असणार आहेत त्या तारखा म्हणजे 4, 5, 8, 9, 18, 19. त्यामुळे या दिवशी काही निर्णय घेता येतात अवश्य घ्या, फक्त सावधानता जास्त ठेवा आणि आपली मानसिक शांतता सांभाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यात जे होणार आहेत त्या तारखा असणार आहेत 1 ते 3, 6, 7, 10 ते 17 आणि 20 ते 28. त्यामुळे या दरम्यान काही महत्त्वाचे निर्णय घेताय, मौल्यवान किंवा महत्त्वपूर्ण गोष्टींची खरेदी करताय, काही महत्त्वाच्या गाठीभेटी प्लॅन करताय तर अवश्य या तारखांचा वापर करू शकता. मंडळी, पुन्हा एकदा आठवण करतो, काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिलेली असते, याही व्हिडिओच्या खाली आहे. अवश्य ते व्हिडिओ पाहू शकता. या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायचे आहे गणेशाची उपासना. त्यासाठी रोज ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप अवश्य सुरू ठेवा. त्या संकष्टनाशक गणपती स्तोत्र किंवा अथर्व शीर्षाचं पठण करायला विसरू नका. मंडळी, ही होती आपल्या वृश्चिक राशीची फेब्रुवारी महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अत्यंत महत्त्वाची परंतु थोडक्यातली माहिती. म्हणजे आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर 331 रुपये आमच्या फोन नंबरवर मगाशी सांगितलेल्या फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य करू शकता. त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे
पितळेचं धूपदीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत. एकामध्ये कापूर आणि लवंग, तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाद करत एखाद्या सुंदर शुभ अशा स्तोत्राचं किंवा मंत्राचं पठण करत हा अग्नी सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये प्रदर्शन करणे, दाखवणे, फिरवणे. त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढतेच, पण छोटे मोठे असलेले वास्तू दोष कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळते. हे पात्र मागवण्यासाठी व्हॉट्सअपमध्ये आपण मेसेज करून माहिती घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच. तर मंडळी, असा हा फेब्रुवारी महिना आपल्या वृश्चिक राशीसाठी सुख समृद्धीचा, यशाचा आणि चांगल्या आरोग्याचा राहो, हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.